जय श्रीराम मित्र. तर आज आम्ही निघालो रायगडला. तर आम्ही जाणार आहोत रायगडला. बघू शकता तर गाडीची पूर्ण तयारी झालेली आहे. तर आम्ही आता निघत आहोत. 7 जून रोजी रायगड किल्ल्यावर कोणतीही गर्दी नसते. ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी 5 आणि 6 जून रोजी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे 7 जूनला गडावर शांतता असते. अशा प्रकारे आम्ही सूर्य हॉटेलच्या इथं थांबलेलो आहे थोडा चाय पाण्यासाठी. आणि हा आमचा अतरंगी मित्र दिसत आहे तुम्हाला कसा नाचतोय. त्याच्या अंगात भरलेला आहे. तर आपण आता थोड्या उशिरात तिथून निघणार आहोत. थोडा चाय पाणी पिऊया. तुम्ही जर बाईकवरून कुठेही ट्रॅव्हल करत असाल तर आपल्या सेफ्टीवर लक्ष द्यावे, जेणेकरून आपल्याला कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. तुम्ही जर मुंबईकडून येत असाल तर माणगावपासून काही अंतरावर असलेली ही स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला प्रवेशद्वार लागतो. प्रवेशद्वाराला लागूनच महाराजाची एक सुंदर अशी प्रतिमा लावलेली आहे. ही प्रतिमा येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. महाराजांच्या प्रतिमेसोबत फोटो काढण्यासाठी सगळ्यांचे मन उत्साहाने भरून येत होते. त्यामध्ये आम्हीही फोटो काढून पुढचा प्रवास सुरू केला. 2 किलोमीटर अंतर चालल्यानंतर आपल्याला पुढे एक लेफ्ट साईडचा रस्ता लागतो, जिथे पाचड साईडने आपल्याला रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी एक सिम्बॉल दिलेला आहे. तिथून रायगड किल्ला 20 किलोमीटर अंतरावर असून पूर्ण रस्ता घाटाचा आणि वळणावळणाचा असल्या कारणाने सांभाळून गाडी चालवणे गरजेचे आहे. लाईटीच्या प्रकाशामध्ये उठून दिसणारा हा किल्ला म्हणजे रायगड किल्ला आहे. किल्ला नजरेस पडताच आमच्यामध्ये एक नवीन जिद्द निर्माण झाली आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. 6 जून रोजी राज्याभिषेक सोहळा पार पडल्याचे जाणीव अजूनपर्यंत वातावरणामध्ये आहे. कारण आजूबाजूच्या परिसरमध्ये माणसांनी राहण्यासाठी बनवलेल्या कॅम्प आणि त्याला लागूनच असलेल्या त्यांची वाहने आणि त्यांची राहायची सोय याच्यामुळे ह्या वातावरणामध्ये राज्याभिषेकचा सोहळा अजून गुंजून दिसत आहे. रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यातील महड तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंचीवर आहे. त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आणि मजबूत बांधकामामुळे हा किल्ला अभेद्य मानला जातो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या इथे पाया पडून आम्ही किल्ला चढण्यास सुरुवात केली. काल किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा झाल्यामुळे थोडी किल्ल्यावर गर्दी होती. काल किल्ल्यावर वास्तव्य केलेले चाकरमाने आज परतीचा प्रवास सुरू करत होते आणि आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा सोहळ्याचा आनंद आम्ही पाहू शकत होतो. तर फायनली मित्रांनो आपण रायगडला पोचलेलो आहोत. चढायला सुरुवात केलेली आहे. बघू किल्ल्यावर पाचड पायथ्यावरून जाण्यासाठी सुमारे 1400 ते 1700 पायऱ्या आहेत, ज्या चढण्यासाठी साधारण 1.5 ते 3 तास लागतात. ज्येष्ठ नागरिक किंवा कमी वेळ असणाऱ्यासाठी पाचड येथून रायगड रोपवे सुविधा उपलब्ध आहे, ज्याचा वापर करून रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी मदत मिळते. रायगड किल्ल्यावर मुख्य आकर्षण म्हणजे राजवाडा, राज्यसभा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसमाधी तसेच जगदीश्वराचे मंदिर हे तिथे मुख्य आकर्षण आहे. गड चढाई करत असताना घ्यावी ती काळजी म्हणजे कपडा, पाणी आणि खाऊ हा आपल्यासोबत घ्यावा, जेणेकरून घाम आल्यावर आपल्याला कपड्याचा वापर होतो आणि पाणीचा वापर जास्ती करून यूज होतो थकावा जाणवल्यामुळे. तसेच आपल्याला सोबत थोडाफार खाऊ असणं गरजेचे आहे. मध्ये मध्ये भूक लागल्या तसे स्टॉल आहेत, त्याचा वापर आपण करू शकतो, पण आपल्यासोबत हे असणं गरजेचं. कालच्या परिस्थितीमुळे रायगड गडावर थोडेही पाणी उरले नव्हते किंवा पाण्याच्या कोणतीही सुविधा तिथे उपलब्ध नसल्या कारणाने पाण्याच्या बॉटल उपलब्ध होत नव्हत्या. तर आपल्यासोबत पाणी बॉटल आणणं गरजेचे आहे.
पाण्याची बॉटल सोबत आणत असाल तर कचरा तिथे टाकू नये. आपल्यासोबत एक पिशवी ठेवावी, जेणेकरून तो कचरा आपल्या रिटर्न घरी घेऊन जाऊन किंवा कचरा कुंडीमध्ये टाकणे सुविधा उपलब्ध होईल, जेणेकरून आपला रायगड स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. रायगड किल्ल्यावर चढण्यासाठी अजून एक दुसरा मार्ग आहे. बहुतांश करून लोक या रस्त्याचा वापर करतात, जेणेकरून थकावा जरा कमी होतो आणि अर्धा रस्ता आपला पार करायला मदत मिळते. रायगडचा इतिहास मोठ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे, पण सध्याच्या युगामध्ये हा कुठे आपण विसरत चाललेलो आहोत. व्हिडिओ बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे हाच की आपला इतिहास जपून राहावा, यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत, जेणेकरून आपला इतिहास कुठेतरी जतन राहू आणि पुढच्या पिढीला त्याचा समजून घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. रायरी हे या डोंगराचे मूळ नाव होते. हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मोरे घराण्याकडून हा किल्ला जिंकून घेतला. रायगड किल्ल्याचा इतिहास खूप प्राचीन आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. दुर्गम आणि अभेद्य असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला स्वराज्याची राजधानी म्हणून विकसित केले. त्यामुळे त्याचे रायरी हे नाव बदलून रायगड असे करण्यात आले. हे काम प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ हिरोजी इंदुरकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आला. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन आणि प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळते. इथूनच त्यांनी स्वराज्याचा पूर्णतः विस्तार केला आणि मराठी साम्राज्याचा पाया रचला. रायगड किल्ला त्याचे बांधकाम व त्याची रचना यासाठी प्रसिद्ध आहे. पुढे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला, तर तो मराठ्यांनी पुन्हा जिंकला. 1818 झालेले तिसरं मराठा इंग्रज युद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हा किल्ला जिंकून त्याला उद्ध्वस्त केले. सध्याच्या घडीला गडावर फक्त त्यांचे अवशेष उरलेले आहेत, पण किल्ल्याची मजबूत तटबंदी अजूनही शाबूत आहे, जी मुख्य आकर्षण आहे. गडावर मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. हा प्रवेशद्वार मजबूत आणि भव्य आहे, जो की या किल्ल्याचे संरक्षणाची ताकद दर्शवतो. दरवाजाच्या बाहेरील 2 अंगास वर दोन्ही बाजूस 2 कमळाकृती कोरलेल्या आहेत. या 2 कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहे. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी आहे. महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंचीचा आहे. बंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यांना जंगे असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजामधील हा दरवाजा वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यानंतर पहारकराची देवडी दिसते, तसेच संरक्षकांसाठी राहणाऱ्या खोल्या दिसतात. हा दरवाजाच्या उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. हा दरवाजातून पुढे आल्यानंतर परत आपल्याला पायऱ्या चढण्याला सुरुवात करायला लागलेली आहे. रात्रीच्या सोहळ्याचा आनंद घेतल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाचा आनंद घेत आहेत. 2 ते 1.5 तास चालल्यानंतर आमचा थकावा आमच्या चेहऱ्यावर जाणून येत होता, पण उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही पावले पुढे टाकत चालतच होतो. पुढे एक आम्हाला मित्र मिळाला. तो थोड्याच अंतरावर गड आहे असे सांगून आम्हाला तो पुढे जाण्यात मदत करत होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही थोडे पुढे अंतर चालल्यानंतर पाहतो तर काय, समोर गड आमच्या जवळ आल्यासारखा आम्हाला वाटत होता आणि त्यामध्ये एक शरीरामध्ये नवीन जिद्द निर्माण झाली. गड पाहण्याची ओढ आणि राज्याचा सोहळा पाहण्याची इच्छा आमच्या मनामध्ये घर करू लागली. काही अंतर चालल्यानंतर आमच्या उजव्या हाताला टकमक टोकाकडे जाण्याचा मार्ग होता, तर आमच्या डाव्या हाताला हत्ती तलाव होता. गजेशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानांसाठी आणि हत्तींना पाणी पिण्यासाठी या तलावाचा वापर केला जायचा, म्हणून याला हत्ती तलाव असे म्हटले जायचे. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा
परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारतीत दिसतात. धर्मशाळेच्या दक्षिणेकडे गंगासागर तलाव आपल्याला बघायला मिळते. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर हा नद्यांचे आणलेले तीर्थ याच तलावात टाकलेले आहेत. त्यामुळेच या तलावाचे नाव गंगासागर तलाव असे पडले. सागरच्या दक्षिणेकडे 2 उंच मिनार दिसतात. तसेच त्यांना स्तंभ असे म्हटले जाते. बृहदीश्वराच्या शिलालेखामध्ये जे स्तंभाचा उल्लेख केला आहे ते हेच असावे. पूर्वी ते 5 मजली होते असे म्हटले जाते. ते दशशी कोणी असून बांधकाम नक्षीकाम असे आढळते. स्तंभावरून असा एक सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. पुढे गेले असता आपण काही अंतर चालल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा समोर नजरेस येतो. समोरच बाजारपेठ आहे आणि बाजूला लागून डाव्या हाताला लागूनच नगरखान्याकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यालाच बाजूला लागून वाघ दरवाजा आणि कुशवंत तलाव, तसेच वाडेश्वर महादेव मंदिर आणि वाड्यांचे अवशेष आहेत. आणि सरळ वर आल्यानंतर आपल्याला नगरखाना लागतो. नगरखान्याला लागूनच झेंडा आहे. सिंहासनाच्या समोरच जे भव्य प्रवेशद्वार दिसते त्यालाच नगरखाना असे म्हणतात. हे बाल किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगरखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. नगरखान्याच्या पायरीला स्पर्श करून आत गेले असता तुम्हाला देवडी दिसते. देवडीमध्ये पहारकऱ्यांसाठी राहण्याची जागा आहे. पुढे गेला असता आपल्याला सभामंडप दिसतो. सभामंडप एक अत्युष्ट कालच्या झालेल्या राज्याभिषेकामध्ये हा मंडपामुळे पूर्ण हा सोहळा उठून दिसत होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सिंहासनावर बसून पुन्हा आपले राज्यकारभार चालवत आहेत असं वाटत होतं. हे मनमोहक दृश्य पाहून आमचे मन भारावून गेले. पुतळ्याच्या डाव्या बाजूस शिरकाई देवीचे मंदिर, सिंहासनाच्या मागच्या बाजूस राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. राज्य सदर आणि सिंहासन पुतळ्याच्या मागच्या बाजूस समांतर छत्रपतींचा राजवाडा मानला जातो. इथे चौरस ओसरी बांधकाम आहे. उजव्या शेजारी पाण्याचे एक निर्माण झाले असे मानले जाते. स्तंभाच्या पश्चिमेस असलेला हा पालखी दरवाजा आहे. टोटल ह्याला 31 पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर बाले किल्ल्यामध्ये प्रवेश होतो. उजव्या हातात जे 7 महल दिसतात ते राणी महल आहेत. मध्ये एक चौथारा आणि 4ही बाजूनी चौकोनी आकाराचा हा राणी महल आहे. पालखी दरवाजाच्या उजवीकडे 3 अंधाऱ्या खोल्या आहेत. त्याला धान्य कोठार असे म्हटले जाते. या कोठारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धान्य साठा केला जायचा. समोर डाव्या हातात दासदासीचे मैखान्याचे अवशेष दिसतात. चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मैना दरवाजापर्यंत घेऊन जातो. मैना दरवाजाच्या साईडने आपल्याला रोपवे सुविधा उपलब्ध आहे. जे पर्यटक रोपवेने वर येतात त्यांना मैना दरवाजामधून गडावर प्रवेश करावा लागतो. आता आपण निघालो आहोत बाजारपेठकडे. नगरखान्याकडून डावीकडे उतरून आलो की समोर जी मोकळी जागा दिसते ती ओळींची माळ, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 भव्य रांगांमध्ये अवशेष दिसतात ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ आहे. पेठेच्या प्रत्येक 2 रांगामध्ये 22 दुकाने आहेत. पेठेमधील दुकानावर हे चिन्ह महत्त्वाचे चिन्ह म्हणून ओळखले जायचे. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. ही बाजारपेठ हुबहूब जशीच्या तशी अजून साबित आहे. बाजारपेठच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरेचे अवशेष दिसतात. तिथूनच जे समोर भव्य मंदिर दिसते महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. शिवसोहळा कालच पार पाडल्यामुळे सगळीकडे स्वच्छता अभियानाची जय्यत तयारी चालू होती. शाळेतील विद्यार्थी, इतर वर्गातील सामाजिक कार्यकर्ते आणि गडप्रेमी यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये आपला मोलाचा सहभाग देत होते. जगदीश्वराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर गणपतीचे सुबक अशी दगडामध्ये गणपतीची मूर्ती कोरलेली होती. त्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला असता भला मोठा कातळ दगडामध्ये हे मंदिर कोरलेले होते.
मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. सध्याच्या घडीला या मूर्तीची अवस्था थोडी तुटलेली आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य मोठे कासव आहे. बऱ्याचशा भिंतीस हनुमानाची भव्य मूर्ती दिसते. पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. हिरोजी हिटळकर यांचा सुंदर शिलालेख पाहण्यास मिळतो. गाभाऱ्यात प्रवेश केला असता आपल्याला जगदीश्वराचे भव्य पिंडीचे दर्शन मिळते. जगदीश्वराच्या पाया पडल्यानंतर आम्ही बाहेर येऊन थोड्या उशीर ध्यानस्थ झालो. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो षटकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी आहे. त्यात सभासद बखर असे म्हणतात. या मंदिराच्या पहिल्या पायरीवर सरदार हिरोजी इंदुरकर यांचे नाव कोरलेले आहे. हे नाव मोदी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालशोक 1602 चैत्र शुद्ध 15 इसवी सन 1680 रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी जगदीश्वराच्या दक्षिण बाजूस केला. तेथे काळ्या दगडाचे 36 भाग उंच अष्टकोन ज्योत बांधली. वरून गोल घुमट बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला बाजूला लागूनच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंत्यसंस्कार चालू होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली. महाराजांच्या समाधीच्या पलीकडे इमारतीच्या अवशेषाची एक रांग आहे. ते शिवबेदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वास्तूपासून विलग असा घराचा एक चौथरा दिसतो. हे घर इंग्रजी वकील याला राहायस दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वीकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूचे कोठार आणि 12 टाके दिसतात. बाजारपेठच्या समोरून टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. जसं जसं टोकाकडे जाल तसं तसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला तुटलेली 26 फूट खोल कडा आहे. टेकावर वारा प्रचंड असतो आणि जागा कमी असल्याकारणाने गोंधळ न करता सावधानी बाळगणे गरजेचे आहे. शिवकाळामध्ये गुन्हेगाराला या टोकावरून कडेलोट केली जायची. तेथेच एक लागून दारूच्या कोठाराचे अवशेष आहे. सध्याच्या घडीला दारू कोठाराच्या अवशेषांची दुरावस्था आहे. त्या काळी किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे या कोठारांची अवस्था खराब झालेली आहे. अशा प्रकारे आम्ही रायगड गडाची पूर्ण पाहणी करून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे अमूल्य दृश्य आमच्या मनामध्ये साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या पेजला फॉलो करा. जय शिवराय मित्रांनो. आणि तुम्हीही नक्की भेट द्या कधी रायगडाला. अशा पद्धतीने आम्ही खाली उतरलो आहे रायगड. तर बघू शकता तुम्ही. आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. प्लस त्यावर आम्ही थोडी स्वच्छता अभियान पण केलेलं आहे करून प्लस राजांचं दर्शन घेतलं. त्या पद्धतीने आम्ही आता परतीचा प्रवास करत आहोत.